आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2024 महाराष्ट्र अर्थसंकल्पामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता मुली व महिलांना मिळणार आहे दर महिन्याला 1500 रुपये। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन शासन निर्णय आणि योजना तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण स्कीम ही कोणाकोणाला आहे ते आपण पाहूया। त्यामध्ये काय आहे ते पाहूया। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे। महाराष्ट्र असेंब्ली बजेट 2024-25 आपण पाहूया। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना व मुलींना सरकार दरमहा 1500 रुपये देणार आहे। महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली। महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले। महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे। कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहेत ते आपण पाहूया। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत। 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत। ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलेच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जाणार आहे। ही योजना कधीपासून लागू होणार आहे हे आपण पाहूया। महाराष्ट्र सरकारने मुली आणि महिलांसाठी ही योजना सुरू केली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभेत म्हटले की आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करत आहोत। या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील। ही योजना येत्या जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।